Hello, my dear student. Once again, wish you all very warm welcome. In today's video lecture, we are going to discussing about the tRNA, the adapter molecule. In the previous video section, we were discuss about the genetic code, Hubbell hypothesis, and other such related topic. In this today's lecture, we are going to learn the tRNA molecule or tRNA molecule. चला सुरुवात करू मग. tRNA adapter molecule काय आहे? Let's start. तर आज आपण ट्रान्सलेशनच्या संदर्भामध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट वी नीड टू लर्न. आणि हा जो पार्ट आपल्याला तर छानपैकी कळला तर डेफिनेटली आपल्याला मदत होईल की पुढील भाग कळण्यासाठी. ठीक आहे बेटा. चला. सायंटिस्ट considered that there has to be a mechanism in which tRNA will read the codon. बघा लक्षात घ्या, tRNA चा फर्स्ट टाइम इथं उल्लेख होतोय. सायंटिस्टने असं कन्सिडर केलेलं आहे की देअर हॅज टू बी अ मेकॅनिझम, एक असं मेकॅनिझम आहे इन विच tRNA रीड दी कोडॉन, ज्या मेकॅनिझम मध्ये tRNA कोडॉनला रीड करतात. डू यू अंडरस्टँड वेअर इज कोडॉन लोकेटेड? Codons are located on the mRNA. Okay, and that codon present on the mRNA read by that tRNA. Scientists considered that. सायंटिस्ट असं म्हणतात की mRNA वर प्रेझेंट असलेला जो कोड आहे किंवा कोडॉन आहे त्याला रीड करण्याची क्षमता tRNA मध्ये आहे. सो दॅट इज वाय it is necessary to learn first of all about the tRNA and then we can understand the concept clearly. Okay beta. Simultaneously tRNA bind with amino acid. आता हे जे tRNA आहेत हे tRNA सायमल्टेनियसली बाइंड करतात. कोणाला बाइंड करतात? अमायनो ऍसिडला. वाक्य परत. In the first sentence, scientists considered that there has to be a mechanism in which tRNA will read the codon present on the mRNA. In the second sentence, simultaneously tRNA bind with the amino acid. Amino acid ला bind करतात. का? As amino acid does not have any special capacity to read the codon. मग डायरेक्ट अमायनो ऍसिड त्याच्याकडे काय येत नाहीत, कुणाकडे? mRNA कडे. बिकॉज अमायनो ऍसिड डू नॉट हॅव एनी स्पेशल कॅपॅसिटी टू रीड द कोडॉन प्रेझेंट ऑन द mRNA. बरोबर आहे. mRNA वर कोडॉन आहेत, त्यांना रीड करायचं. तर रीड करण्याची क्षमता अमायनो ऍसिड कडे आहे का? नो, त्यांच्याकडे नाही. मग कुणाकडे आहे? तर मग tRNA कडे आहे. मग अमायनो ऍसिड म्हणतात चला मग आम्हाला घेऊन चला, तुम्ही कोडॉनला रीड करा आणि मग आम्हाला रिलीज करा. एक कन्सेप्ट डोक्यात घ्या. mRNA वरचा कोडॉन रीड करण्याची क्षमता tRNA कडे आहे, अमायनो ऍसिड कडे नाही. पण अमायनो ऍसिडलाच प्रोटीन सिंथेसिस साठी यायचं तर आहे. ठीक आहे ना. आपण एखाद्या वेळेस काय होतो, कुठेतरी जायचं असतं, बस नाही भेटली तर कुणी ओळखीचं वगैरे भेटलं तर त्याच्या गाडीवर बसून का होईना पण आपण जातच असतो. पायी तर चालण्याची क्षमता नसते आपली. आम्ही बसलेले बसची वाट बघत बसलेले असतो, पण बस नाही भेटली तर इतर वाहनानं का होईना पुन्हा मग जात असतो ना. सेम अमायनो ऍसिडचं तसंच आहे. त्यांना तर ते कोडॉन पर्यंत पोहोचायचं. ठीक आहे बेटा. सो
tRNA कन्सिडर्ड ॲज अन ॲडॅप्टर मॉलिक्यूल. आपलं जर टायटलच होतं आजचं की टीआरएनए मॉलिक्यूल जो आहे तो ॲडॅप्टर आहे. टीचा फुल फॉर्म होतो ट्रान्सफर. ट्रान्सफर म्हणजे मग हे कशाला ट्रान्सफर करत असतील, तर दिस टीआरएनए मॉलिक्यूल कॅन ट्रान्सफर दी अमायनो ऍसिड. ओके ना बेटा, अमायनो ऍसिड आणायचे आहेत. चलो ठीक आहे, सायटोप्लाझम मधून आणा आणि द्या, mRNA ला द्या पुढे. दिस रोल ऑफ द टीएनए वॉज अंडरस्टूड मच लॅटर. आता हा जो एक रोल आहे, दिस इज द फंक्शन आहे, दॅट फंक्शन इज अंडरस्टूड मच लॅटर. खूप वेळानंतर ते समजण्यात आलेलं आहे. क्लॉवर लीफ, आपलं बेलाचं पान माहिती आहे, बेल माहिती असेल तर क्लॉवर लीफ स्ट्रक्चर 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे ऑफ द टीआरएनए possess an anticodon loop. बेटा ह्या वाक्याकडे नीट लक्षात घ्या. फ्लॉवर लीफचं एक स्ट्रक्चर आहे आमच्याकडे, ज्याला आम्ही 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असे म्हणतो, ज्याच्यामध्ये काय होतं नेमकं की टीआरएनए कडे अँटीकोडॉन लूप आहे आणि त्या अँटीकोडॉन लूपवर कॉम्प्लिमेंटरी टू द कोडॉन साठी आहे. म्हणजे ते अँटीकोडॉन जे आहेत ते कोडॉन साठी कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता आकृतीमध्ये बघू ते आहेत का. हे बघा आकृतीमध्ये या बेटा, हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. या 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर कडे वर एक आकृती आहे आपल्याकडे क्लिअर दिसणारी. हे बघा, ही तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला जी राईट साइडला दिसते आकृती, तिथे एक अँटीकोडॉन दिसतात बेटा, अँटीकोडॉन. हे क्लॉवर लीफ आहे, बेलाच्या पानासारखं किंवा बेलाच्या पानांची रचना जशी असते तशा पद्धतीचं. तर इथं अँटीकोडॉन लूप आहे. दिसतंय बेटा नाव आपल्या सगळ्यांना? हो दिसतंय. ते अँटीकोडॉन लूप आहे. लूप म्हणजे काय? एक डायव्हर्शन आहे, एक वळण आहे आणि त्याच्यावर अँटीकोडॉनचा प्रेझेंट. आता कोडॉनचे अँटीकोडॉन आणि कोडॉन अँटीकोडॉन मॅच व्हायला पाहिजे, मग कॉम्प्लिमेंटरी असले पाहिजे ना बेटा. उदाहरणामध्ये मी कोडॉनवर जर समजा ॲडेनिन असतील कोडॉनवर, तर त्याची जी जोडी कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉनवर असेल तर ती असेल युरासिल असेल ना. सायटोसिन जर अँटीकोडॉनवर असेल, अँटीकोडॉनवर सायटोसिन आहे, तर कोडॉनवर त्याचं काय असणार आहे? ग्वानिन असणार आहे. तर अशा पद्धतीनं अँटीकोडॉन अँड कोडॉन आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर ड्यू टू विच दे विल गेट बाइंड टुगेदर. त्याच कारणामुळे ते मग काय करतात? बाइंड करतात. अदरवाईज जर ते समजा कोडॉन आणि अँटीकोडॉन हे कॉम्प्लिमेंटरी नसतील तर दीज आर नॉट बाइंड विथ ईच अदर. एकमेकाला ते अजिबात बाइंड करणार नाहीत. फक्त ते काय असायला पाहिजे? तर ते बाइंड करण्यासाठी त्यांच्याकडे ते असलंच पाहिजे. ठीक आहे बेटा, चलो. मग टीआरएनएच्या कोणत्या क्लॉवर लीफ स्ट्रक्चरला आपण 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर असे म्हणतो? इट इज कॉल्ड अँटीकोडॉन. आणि मग त्यालाच अँटीकोडॉन असे म्हणायचं. कोडॉन प्रेझेंट आहे mRNA वर, कारण आय वुड लाईक टू वन्स अगेन रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन टू पे युअर कम्प्लीट अटेन्शन टुवर्ड्स मी. इफ यू रिअली अंडरस्टँड धिस कन्सेप्ट व्हेरी क्लिअरली, then you should never need to face any kind of problem related to the translation during the learning. लर्निंग करताना ट्रान्सलेशन समजून घ्यायचे ना, तर ट्रान्सलेशन समजून घेण्यासाठी हे आता समजून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण ट्रान्सलेशन मध्ये आम्ही असं म्हणणार आहोत की टीआरएनए कॅन कॅरी दी अमायनो ऍसिड फ्रॉम दी सायटोप्लाझम. या गोष्टी सगळ्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. आगे बढो, त्याला अँटीकोडॉन म्हणतो. इट शो अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर. आता त्या अँटीकोडॉन कडे किंवा आपला जो नाव ह्याचं विद्यार्थ्यांनो कोण, टीआरएनए जो ऍडॅप्टर आहे त्याच्याकडे अमायनो ऍसिडला ऍक्सेप्टर करणारा एक एंड आहे. इट शो किंवा टीआरएनए शो अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर एंड हॅव्हिंग अनपेअर्ड बेसिस. अमायनो ऍसिडला ऍक्सेप्ट करणारा एक एंड आहे कुणाकडे? टीआरएनए कडे. आणि ते 3 प्राइम आहे का 5 प्राइम? ते 3 प्राइम आहे आणि तिथं अनपेअर्ड बेसिस आहेत. आकृतीत बघायचं बेटा, हे बघा इकडे बघा, तुमच्या राईट साइडला स्क्रीनवर दिसतं
दिस इज द एक्सेप्टर एंड. इथं कोण कोणाला एक्सेप्ट करणार आहे? अमायनो ऍसिड फ्रॉम द सायटोप्लाझम इज एक्सेप्टेड बाय दी 3 प्राइम एंड ऑफ टीआरएनए. आता तो ऍक्सेप्ट करतो म्हणून त्याला आपण काय म्हणलो? ऍक्सेप्टर एंड असे म्हणलेले आहोत. ठीक आहे. आणि तिथं अनपेअर्ड बेसेस आहेत. अनपेअर म्हणजे त्यांची पेअरिंग झालेली नाही. मग तीच पेअर होण्यासाठी किंवा तिथंच कोण घेऊन आला असतं तर हे अमायनो ऍसिड घेऊन येतात. ठीक आहे बेटा. चला तर ते 3 प्राइम एंडला आहे, आपण आकृतीमध्ये पाहिलात आणि ते एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चलो आता जाऊ पुढे. आणि तो जो बेस आहे तो CCA बेस आहे. आकृतीत परत एकदा बघा बेटा, तो जो बेस आहे तो CCA बेस आहे. हे बघा, दिसला का रे? CCA बेस आहे. अमायनो ऍसिडचा किंवा टीआरएनएचा 3 प्राइम एंडचा अनपेअर्ड असलेला जो बेस आहे तो आहे CCA. ओके. चला तर मग पुढे जाऊ. आता अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट, त्यालाच नाव आहे दुसरं बेटा, अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट. अमायनो ऍसिडला बाइंड करणारी साइट. टू विच अमायनो ऍसिड्स आर बाइंड. ज्याला अमायनो ऍसिड बाइंड होतात ती जागा संपला ना. CCA, 3 प्राइम एंड, टीआरएनए, अडॅप्टर. ओके, बहुत बढ़िया. फॉर एव्हरी अमायनो ऍसिड देयर इज अ स्पेसिफिक टीआरएनए. आता अमायनो ऍसिड काय सिंगल आहेत का? नो. लार्ज नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स आर प्रेझेंट देअर. कॅन एव्हरी अमायनो ऍसिड बाइंड टू दी सिंगल टीआरएनए? असं काही होईल का? एकाच टीआरएनए सगळे जाऊन कोण आणायचे? एका एकाने. पहिल्यांदा आणून एका अमायनो ऍसिडला सोडायचं, पुन्हा जायचं, पुन्हा दुसऱ्याला, असं होतं? नो. सिंगल अमायनो ऍसिड कॅन कॅरीड बाय दी सिंगल अँड स्पेसिफिक टीआरएनए. टीआरएनए वेगळा आहे आणि अमायनो ऍसिड सुद्धा वेगळा. ओके. इनिशिएटर टीआरएनए इज अ स्पेसिफिक फॉर द मिथिओनाइन. बेटा आता इनिशिएटर टीआरएनए म्हणजे कोणता? पहिला टीआरएनए. जर प्रोसेस ऑफ द ट्रान्सलेशन जिथं स्टार्ट होते तो पहिला टीआरएनए काय करतो? तर एका मिथिओनाइन नावाच्या अमायनो ऍसिडला घेऊन येतो. त्याला इनिशिएटर टीआरएनए म्हणतो. इनिशिएट म्हणजे स्टार्ट करणे. द प्रोसेस ऑफ द ट्रान्सलेशन स्टार्ट बाय द इनिशिएटर टीआरएनए अँड इट कॅरी मिथिओनाइन जो अमायनो ऍसिड आहे तो घेऊन येतो. चला. देर आर नो टीआरएनए फॉर द स्टॉप कोडॉन. बेटा आपल्याकडे जे काही एक जेनेटिक कोड होता, इन दॅट कोड genetic code there are total 64 number of the codons will present. Out of 64, 3 codons do not specify any amino acid. 3 codon असे आहेत which is normally present at the terminator site. टर्मिनेटर साइट वर असतात. स्टॉप कोडॉन्स असतात. they never specify any amino acid. That's why there are no tRNA for the stop codon. त्यांच्यासाठी स्टॉप कोडॉन साठी टीआरएनए नाही का? टीआरएनए असला असता तर अमायनो ऍसिडच नसले असते ना, कारण ते कोडॉन कोणी अमायनो ऍसिडला कोडच करत नाहीत ना. ओके. इन द ऍक्च्युअल स्ट्रक्चर द टीआरएनए मॉलिक्यूल लुक लाईक इन्व्हर्टेड एल, 3 डायमेन्शनल. इन्व्हर्टेड एल सारखा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना आपल्याला तो दिसून येतो. ठीक आहे बेटा. आकृती सहित आय थिंक बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर व्हायला मदत होत आहे. आता आपल्याला जायचंय ट्रान्सलेशन, प्रोटीन सिंथेसिस एक्झॅक्ट. खूपच महत्वाची अशी प्रक्रिया आहे, खूप महत्वाची प्रोसेस आहे. ठीक आहे बेटा. चला तर मग आपण थोडस पुढे जाऊ. निघालो मी. ट्रान्सलेशन आणि प्रोटीन सिंथेसिस काय आहे हे बघायला. ओके. चलो. तर ट्रान्सलेशन काय, तुमच्याकडे आता बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे? तर तुमच्याकडे बेसिक इन्फॉर्मेशन सध्या ही आहे की तुम्ही mRNA प्रोसेस केला, त्याच्या अगोदर तो प्रोड्यूस केला, तो न्यूक्लिओप्लाझम मध्ये केला, न्यूक्लियस मध्ये केला, डीएनए कडून केला. डीएनए ट्रान्सक्राइब RNA which is immature or non-functional, and this
immature non-functional undergoes the capping, splicing and tailing, and then it become functional. Now that functional mRNA came into the cytoplasm out of the nucleus for the process of translation. इतकी माहिती एक बेसिक असावी, एक दोन वळीची. आता निघा मग पुढे. आपल्याकडे छान एक आकृती आता ती कळेल तुम्हाला. ट्रान्सलेशन इज द मेकॅनिझम इन विच. आता एक ट्रान्सलेशन एक मेकॅनिझम आहे. माझा एक प्रयत्न, एक विनंती आहे की कितीही सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या डोक्यात सहजासहजी कन्सेप्ट जावा. ठीक आहे. ट्रान्सलेशन इज द मेकॅनिझम इन विच द कोडॉन ऑन mRNA. आता मी पुन्हा पुन्हा सांगायची गरज आहे का, mRNA वर नायट्रोजन बेसिसच्या ट्रिपलेट स्वरूपात कोडॉन प्रेझेंट असतात. नायट्रोजन बेसिसच्या ट्रिपलेट कोडॉनच्या स्वरूपामध्ये किंवा ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडच्या स्वरूपात कोडॉन प्रेझेंट आहे, अँड दॅट कोडॉन प्रेझेंट ऑन दी mRNA. येस, ओके. मग काय होतं, इन विच कोडॉन ऑन द mRNA आर, mRNA चे जे कोडॉन आहेत ते ट्रान्सलेट होतात. mRNA वरचे कोडॉन ट्रान्सलेट होतात अँड स्पेसिफिक अमायनो ऍसिड इन द सिक्वेन्स टू फॉर्म द पॉलीपेप्टाइड ऑन द रायबोसोम. ठीक आहे बेटा. मग आता हे जे आपले जे काही अमायनो ऍसिड्स आहेत ते अमायनो ऍसिड त्या कोडॉनला ट्रान्सलेट करतात आणि ट्रान्सलेट करून अमायनो ऍसिडची सिक्वेन्स तयार होतो. कारण एका टीआरएनए एक अमायनो ऍसिड आणायचा, दुसऱ्याने दुसरा, असे खूप सारे अमायनो ऍसिड वेगवेगळ्या टीआरएनए घेऊन यायचे. अमायनो ऍसिड जो पहिला येतो, नंतर दुसरा, तिसरा, चौथा, अशा पद्धतीने त्यांचं सिक्वेन्स लागतं बेटा. अँड व्हेन अमायनो ऍसिड्स आर अरेंज्ड इन द सिक्वेन्स, दे आर attached with each other or bind with each other by the peptide bond and become polypeptide chain on the ribosome. सोपं आहे. व्हिडिओ दोनदा तीनदा बघा, कन्सेप्ट क्लिअर होईल. ऑल टाइप ऑफ द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय द सेल विदिन इटसेल्फ. त्याला इंट्रासेल्युलरली असे म्हणू आपण. सेल तिच्या आतमध्ये all type of the essential proteins which is normally required for carry out many activities of the cell is synthesized within itself. सेलने खूप सारे तिला पाहिजे तेवढे प्रोटीन तिच्या ऍक्टिव्हिटीसाठी तयार केलेले आहेत किंवा तयार करते. ठीक आहे. प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन रिक्वायर्स. बेटा आता ही प्रोसेस ट्रान्सलेशनची इतकी सोपी नाही. देयर आर लार्ज नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स आर देयर. So let's start to understand these requirement. The first one is amino acid, कारण ती आपल्याला पॉलीपेप्टाइड चेन तयार करायची. Second one, the mRNA which gives the codon for the translation. Third one is the tRNA. tRNA gives amino acid plus anticodon. Ribosomes. Ribosome can join the amino acid to each other and formation of the peptide, polypeptide and the protein. ATP is necessary for the activation of the amino acids which are normally present in the कशामध्ये नॉर्मली हे आपल्या सायटोप्लाझम मध्ये. Mg++ आयन, Mg++ मॅग्नेशियम जे आयन आहेत ते जॉईन करायला गरजेचे असतात रायबोसोमचे युनिट्स. त्यानंतर डिफरंट एन्झाइम्स पाहिजे आहे आपल्याला. त्याच्यानंतर इलॉंगेशन. इलॉंगेशन म्हणजे काय, ती चेन जी आहे अमायनो ऍसिडची ती वाढत जाते. ट्रान्सलोकेशन. आपला जो काही रायबोसोम आहे तो रायबोसोम पुढे सरकत जाणार आहे त्या mRNA वर. ते प्रत्येक कोड रीड करत पुढे 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 सरकतो. आणि रिलीज फॅक्टर. फायनली द प्रोसेस इज स्टॉप्ड बाय द फॅक्टर which is release factor, and that release factor can stop the process of that translation. So these are the important type of the factors which is required for the process of translation. Okay, let's start. आता हे खूप छान अजून बघू. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती असणार आहे माझी की व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. अमायनो ऍसिड्स आर रॉ मटेरियल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. येस,
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एव्हरीबडी शुड व्हेरी वेल नोन दॅट देर इज अ protein synthesis takes place with the help of the amino acid. That's why it become the raw material. म्हणूनच ते कच्चा माल आहे. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल आहे. प्रोटीन साठी जर तुम्हाला कच्चा माल काही पाहिजे तर तो आहे अमायनो ऍसिड्स. ओके. अबाउट 20 डिफरंट टाइप ऑफ द अमायनो ऍसिड्स आर नोन. आता 20 प्रकारचे अमायनो ऍसिड वेगवेगळे आपल्याला माहित आहेत, जे प्रोटीन साठी गरजेचे आहेत, प्रोटीनच्या फॉर्मेशन साठी. त्यानंतर दीज आर अवेलेबल इन द सायटोप्लाझम. प्रश्न पडला की मग हे अमायनो ऍसिड्स जे आहेत ते आम्ही कुठून आणतो? कारण प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन जे आहे दॅट वॉज कॅरीड आउट इनसाइड द न्यूक्लियस, अँड द प्रोसेस ऑफ द ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन वॉज राईट नाऊ विल बी कॅरिंग इन द सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम मधूनच अमायनो ऍसिड आणायचे ना. ओके. डीएनए पुढचं, डीएनए कंट्रोल द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन, ओके, हॅव्हिंग द अमायनो ऍसिड इन द स्पेसिफिक सिक्वेन्स. बघा, डीएनए हे जे सिंथेसिस ऑफ द प्रोटीन आहे तो कंट्रोल करतो. डीएनए कंट्रोल्स द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. कसं कसं? हॅव्हिंग द अमायनो ऍसिड इन द स्पेसिफिक सिक्वेन्स. अमायनो ऍसिडला एका स्पेसिफिक सिक्वेन्स मध्ये ठेवून प्रोटीन सिंथेसिसचं कंट्रोल करायचं काम डीएनए करत असतो. दिस कंट्रोल इज पॉसिबल थ्रू द ट्रान्सक्रिप्शन ऑफ द एमआरएनए. तुम्ही म्हणाल हे असं कसं शक्य आहे? हो ना, एमआरएनए वर जो कोडॉन आलेला आहे तो डीएनएच्याच मदतीने आलेला आहे. मग डीएनएची कडे जे काही कोडॉन्स आहेत त्या कोडॉनला रीड करूनच प्रोटीन तयार होत असतात ना. म्हणजे याचा अर्थ काय की डीएनएच कंट्रोल करत असतो ना. This protein synthesis is totally depending upon the mRNA which is formed from the DNA किंवा डीएनए. ठीक आहे बेटा. तर डीएनए पासूनच तो एमआरएनए तयार होतो, म्हणून डीएनए चीच कॉपी एमआरएनए वर येते ना. अशाच पद्धतीने मग प्रोटीन सिंथेसिस सुद्धा डीएनए कडूनच कंट्रोल केलं गेलं. ओके. जेनेटिक कोड इज स्पेसिफिक फॉर द पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. आता जेनेटिक कोड मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कुठल्या कोडने कुठला अमायनो ऍसिड काय केला जातो, स्पेसिफाई केला जातो. तर हे जेनेटिक कोड मध्ये स्पेसिफिक पर्टिक्युलर आरएनए डीएनए आहेत, म्हणजे ते कोर्स आहेत. ठीक आहे बेटा, पुढे जाऊ. आरएनए सर्व ॲज अ इंटरमिडिएट मॉलिक्यूल बिटवीन द डीएनए आणि दुसरा जर कोणी असेल तर तो म्हणजे विद्यार्थ्यांनो प्रोटीन. आता डीएनए त्याच्यामध्ये डीएनएच्या नंतर आरएनए, आरएनएच्या नंतर प्रोटीन. तर ही इंटरमिडिएट जो आहे सेंटर, इन द सेंटर प्लेस मध्ये कोण दिसतो बेटा? तर हा आपला प्रोटीन दिसतो, म्हणजे सॉरी आपला हा एमआरएनए दिसतो किंवा आरएनए. चलो, राइबोसोम सर्व ॲज द साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस. या राइबोसोमला तर आपण कित्येक वर्षापासून जाणतो बेटा. आपण 7वी-8वी पासून तर सहज जाणतो की राइबोसोम इज कन्सिडर्ड ॲज द प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल. सेलची प्रोटीनची फॅक्टरी येते, म्हणून ह्या ट्रान्सलेशन मध्ये राइबोसोम गरजेचं आहे ना आपल्याला. ओके बेटा. चलो, इच राइबोसोम कन्सिस्ट ऑफ द लार्ज आणि स्मॉल युनिट. आता राइबोसोम, सिंगल राइबोसोम कॅन नॉट इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ द translation. So there is a 2 unit of the ribosomes are involved. The first one is a large and the second one is the small. These 2 unit of the ribosomes are joined together in the process of the translation. Chala, these subunit already present in joined form. सर ते जे सबयुनिट्स आहेत ते ऑलरेडी जॉइंड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात का? नाही. मग कसे असतात सर ते? जॉइंड फॉर्म मध्ये प्रेझेंट नाही, ते आर सेपरेटली इन दी सायटोप्लाझम. बघा इथे लिहिलेलं आहे पुढच्या मुद्द्यामध्ये की दीज राइबोसोम्स आर प्रेझेंट सेपरेटली इन दी सायटोप्लाझम. ओके. आणि मग सर ते जॉईन कधी होतात? ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसच्या दरम्यान दीज 2 सब युनिट्स गेट असोसिएटेड, एकत्र येतात किंवा जोडले जातात टुगेदर ड्यू टू दी Mg++ आयन किंवा मॅग्नेशियम आयनांच्या मदतीनं these cytoplasmic ribosomes are joined and it happens only during the process of protein synthesis. Otherwise they will be wandering freely in the cytoplasm independently. सायटोप्लाझम मध्ये ते इंडिपेंडेंटली आहेत, आहे का नाही?
आपण जसे काही काम असेल तरच जसे लोक खूप एकत्र येतो, तसे समाजामध्ये आता सध्या खूप आपण अलग अलग फिरतोय. पण एखादं कॉमन सोशल सार्वजनिक काम असतं त्यावेळेस number of the peoples are gathering together. The same type of the process is also happened here. Okay. A ribosome has a one binding site for the mRNA. आता रायबोसोम कडे mRNA ला बाइंड करायला एकच साइट आहे. रायबोसोम कडे mRNA ला बाइंड करायला एकच साइट आहे. बट इट हॅज अ 3 साइट फॉर द tRNA. पण इथं 3 साइट्स आहेत tRNA ला बाइंड करायला. वाक्य परत एकदा, आय होप दॅट यू शुड बेटर अंडरस्टँड टू इट. बेटा, आपल्याकडे जो रायबोसोम आहे त्याच्याकडे त्याला अगोदर कुणाला अटॅच व्हायचंय, तर इनिशियली धिस रायबोसोम इज अटॅच्ड टू द mRNA. Then how many site it have for the attachment of that mRNA to the ribosome? Only single. mRNA ला अटॅच करायला त्याच्याकडे एकच साइट आहे. पण tRNA जर रायबोसोमला अटॅच होणार असेल तर इट हॅज अ 3 साइट्स. त्याच्याकडे किती साइट्स आहेत बेटा? 3 साइट्स आहेत. मग हे आकृतीत वगैरे दिसेल का, आम्हाला कळेल का? नक्कीच. फर्स्ट वन इज अ पी साइट आहे बेटा. पी साइट स्टँड फॉर पेप्टिडिल. सेकंड वन इज द ए साइट. आता हे कुणाच्या साइट सांगतोय आपण? राईट नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट द साइट ऑफ द tRNA टू द रायबोसोम. And there is a single site for the mRNA binding. Okay. A site is a amino acyl tRNA म्हणू. And third one is a E site which is called as a E stand for exit site. सर हे आकृतीमध्ये आपल्याला बघता येईल का? Why not? डेफिनेटली बघता येईल. आता मी आपल्या समोर स्क्रीनवर राईट साइडला एक आकृती आहे. हे बघा बेटा, इथं पी साइट दिसते. ही पी साइट नक्कीच दिसत असेल. पी साइट. ओके बेटा. त्याच्यानंतर इथं ही ई साइट दिसते. जर सुरुवात केली आपण तर इथं ई साइट दिसते. ई साइट कडून हा बाहेर पडताना दिसतो. ठीक आहे बेटा. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की ह्याच्या साइट्स बघू शकतो. पहिली साइट याला आपण म्हणू ए साइट आहे. ए साइट जिथून हा येतो. बेटा ही सेंटर मध्ये जी दिसती तिला पेप्टिडिल साइट असे म्हणू, पी साइट. आणि इकडं जे आहे सगळ्यात इकडं ती दिसते ई साइट. ई साइट म्हणजे जी एक्झिट साइट आहे. ई आणि एक्झिट. आता रायबोसोमच्या मॉलिक्यूल मध्ये tRNA ला घ्यायचे. तर घेण्यासाठी त्याच्याकडे काय आहे? रायबोसोम कडे tRNA ला घेण्यासाठी काय आहे? पहिली साइट आहे ए साइट, ज्याच्यातून त्याने कुणाला घेणे? या tRNA ला आतमध्ये घेणे. दुसरी साइट आहे पी साइट. पी साइट वर काय करणे की ते आपल्याला दिसतं पी साइट आणि इथं mRNA ने आणलेला आकृती खूप सुंदर आहे बेटा. इथं बघा आपल्याला tRNA दिसतो. या tRNA ने मस्त एक हिरव्या रंगाचा आपल्याला अमायनो ऍसिड अटॅच करून आणलेला दिसतो टी साइटला. आपल्याला माहिती आहे बेटा तो की त्याची आपण 3 प्राइम एंडला अमायनो ऍसिड बाइंडिंग साइट आहे. हे बघा इथं ग्रीन कलरचा अमायनो ऍसिड जो दिसतो तो दिसतो आपल्याला ग्रीन कलरचा. मग आता हा अमायनो ऍसिड ह्या tRNA सोबत हे बघा या इथं ए साइट कडून एंट्री करणार. हे बघा तो अमायनो ऍसिड जो आहे तो इथं चेनच्या स्वरूपामध्ये पेप्टिडिल बॉन्डने पेप्टिडिल साइटला ते जोडले जाणार. बेटा आता ज्या वेळेस ना अमायनो ऍसिड हा tRNA कडून घेतला गेला त्यावेळेस tRNA एम्प्टी झाला बेटा. आता एम्प्टी tRNA काय करायचा की त्याच रायबोसोम मधून बाहेर पाठवायचा. तर तिथे एक एक्झिट साइट असते. एक्झिट साइट मधून फ्री झालेला जो काही म्हणजे ज्याने आता अमायनो ऍसिड देऊन टाकला असा tRNA तिथून काय होत असतो? कम्प्लिटली एक्झिट करत असतो. तर अशा बेसिकली 3 रायबोसोमवर tRNA बाइंडिंग साइट्स असतात. ओके, आकृतीत आलं लक्षात. त्याच्यानंतर only first tRNA of amino acid complex directly enters the P site of the ribosome. आता रायबोसोम कडे हे बघा इथं पी साइट आहे. सेंटरची साइट म्हणजे पी साइट दिलेला आहे मुलांना, आहे ना बेटा. तर पहिला जो फक्त मिथिओनाइन AUG ज्याच्याकडे आहे त्याचा जो अँटीकोडॉन आहे तो अँटीकोडॉन tRNA घेऊन येतो आणि तो tRNA सोबत मिथिओनाइन
एन्झाईम मिथिओनाइन अमायनो ऍसिड सुद्धा आणतो. फक्त त्यालाच एंट्री माय डिअर स्टुडंट ही मिळते कुठून? पी साइट कडून. वाक्य परत एकदा, ओनली फर्स्ट टीआरएनए कॉम्प्लेक्स टीआरएनए कॅन गेट द एंट्री इन द रायबोसोम फ्रॉम द पी साइट and all other RNA tRNA get the entry inside the ribosome through the A site. कळते? फक्त एकालाच एंट्री आहे. ठीक आहे, चलो ते लक्षात घेऊ दे, आपल्या लक्षात असायला पाहिजे. इन युकॅरियोट द ग्रूज, चीर किंवा भेग असं आपण म्हणू बेटा त्याला, चीर किंवा भेग. ठीक आहे. इन युकॅरियोट अ ग्रूव इज प्रेझेंट बिटवीन द टू सब युनिट. आता इथं सब युनिट दोन कुठे आहेत? आकृतीमध्ये आहेत ना बेटा. दिस इज द लाईट ब्ल्यू कलर अँड दिस इज द रेड कलर और ऑरेंज कलर. These are the two different ribosomes and they have some space between them, किंवा त्याच्यामध्ये एक चीर किंवा भेग आहे. ती युकॅरियोट मध्ये आपल्याला दिसते बेटा. आणि ती का असते? तर ती ग्रूव प्रोटेक्ट द पॉलीपेप्टाइड चेन. बेटा पॉलीपेप्टाइडची जी चेन तयार होत आहे तिचं प्रोटेक्शन करण्यासाठी ती चीर किंवा भेग असते. सर तिचं प्रोटेक्शन कोणापासून करावं लागतं? तर ऍक्शन ऑफ सेल्युलर एन्झाईम. बेटा सेल्युलर एन्झाईमची जी ऍक्शन आहे ती तिच्यावर होऊ नये त्या पॉलीपेप्टाइड चेनवर, म्हणून प्रोटेक्शन करावं लागतं. म्हणूनच त्यांच्यामध्ये चीर किंवा भेग असते युकॅरियोट्स मध्ये. आणि दे ऑल्सो प्रोटेक्ट फ्रॉम mRNA फ्रॉम द ऍक्शन ऑफ एंडोन्यूक्लियसिस. आणि दुसरं कारण असं आहे की दे ऑल्सो प्रोटेक्ट करतात mRNA. mRNA ला सुद्धा ते प्रोटेक्ट करते ती चीर. कशापासून? तर ऍक्शन ऑफ द न्यूक्लियसिस. जे न्यूक्लियसिसचे एन्झाईम आहेत त्या एन्झाईम पासून प्रोटेक्शन करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. तर हे होतं माय डिअर स्टुडंट आपलं ट्रान्सलेशनच्या संदर्भातली सुरुवात होती. आणि आय होप दॅट की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितलेला असेल. आपले कन्सेप्ट क्लिअर व्हायला नक्कीच मदत होईल. तर या ठिकाणी मी थांबतो. पुढील व्हिडिओ सेक्शन मध्ये एका नवीन भागाच्या तयारीचा आपण अभ्यास करू. तोपर्यंत गुड बाय, गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.